त्या मुलीला दिवसाढवळ्या मारण्यात आलं, त्याच्यानंतर त्याला तो बाजूलाच बसला, घाबरला नाही, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा धाक नाहीये. काय पानं होता, त्या पाण्याने त्या तरुणीची हत्या करण्यात आली आणि हत्या करताना तिकडे 40 ते 50 माणसं उभी होती आणि ते तरुणीची हत्येचा थरार ते लोक बघत होते. वसई तालुक्यातील वालीवमध्ये एका तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. त्या तरुणीवर पाण्याने जवळजवळ 14 ते 15 वार करण्यात आले आणि सगळी लोक रस्त्यावरची ती हत्या होत असताना बघत होते. एकही तरुण किंवा एकही महिला, एकही माणूस त्या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे गेला नाहीये. 50 जणांपैकी दोन जण सुद्धा त्या तरुणीचा जीव वाचवायला पुढे गेले नाहीत. आज त्या मुलावर गुन्हा दाखल होईल, त्याला अटक होईल, ही सगळी नंतरची गोष्ट. पण महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कुठे आहेत महिला सुरक्षित? आमच्या महाराष्ट्राचा बिहार, यूपी करून ठेवला सगळ्यांनी. आज या सरकारला लाज वाटली पाहिजे. मला देखील या गोष्टीची लाज वाटते की सरकार करतंय काय. आज या घटनेच्या इतकी दुर्दैवी घटना घडल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे की नाही? इतकी वाईट घटना घडली, त्या मुलीला दिवसाढवळ्या मारण्यात आलं, त्याच्यानंतर त्याला तो बाजूलाच बसला, घाबरला नाही, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा धाक नाहीये कायद्याचा. शासन काय करतंय सरकार? तुम्ही तुमचं सरकार कसं वाचेल याच्याकडे लक्ष देत आहे. अरे जरा तरी आमच्या महाराष्ट्राकडे लक्ष द्या निर्लज्जानो. या प्रत्येक गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला माझं एकच सांगणं आहे की तुमच्यात जरा लाज शरम असेल ना तर आमच्या महाराष्ट्राकडे थोडं लक्ष द्या, लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. आज जो क्राईम रेट वाढलेला आहे तो तुमच्यामुळे वाढलेला आहे. तुम्ही शासन प्रशासन असून सुद्धा तुम्ही याकडे लक्ष देत नाही. दिवसाढवळ्या खून होतो, तलाठी ऑफिसमध्ये तलाठी महिलेची छेड काढतो, कुठपर्यंत हे सहन करायचं? आज आमच्या महाराष्ट्राचा बिहार आणि यूपी आमच्या डोळ्यासमोर होतोय. हे बघताना खूप वाईट वाटतंय मला. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की गृहमंत्री आणि जे प्रशासन आहे ते करतंय काय? पोलीस त्याला अटक करतील वगैरे ती नंतरची गोष्ट हो, पण महिलांच्या सुरक्षेचं काय? आज काय करतील? दिवसाढवळ्या जर त्यांचं मर्डर होतंय तर आमच्या माता भगिनी सुरक्षित आहेत की नाही? माझ्या बहिणीला मी घराबाहेर पाठवू की नाही हा प्रश्न निर्माण होतोय आज. आणि लाज वाटते की अशा प्रकारची सरकार आमच्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. धन्यवाद.